अकोल्यात कावड यात्रेसाठी निघालेल्या 2 शिवभक्तांवर काळाने घाला घातला। नवीन आरटीओ कार्यालयाजवळ दुचाकी झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर मृतदेह तब्बल 7 तास घटनास्थळी असल्याच्या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अकोला बार्शी टाकळी रोडवरील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली। संकेत मोरे आणि त्यांचा मित्र कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडले होते। प्रवासादरम्यान दुचाकीचे पेट्रोल संपल्याने ते खडकी येथील पेट्रोल पंपावर गेले। पेट्रोल भरल्यानंतर परत येत असताना रात्री सुमारे 1 वाजता त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली। अपघाताची तीव्रता एवढी होती की दोन्ही शिवभक्तांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान अपघात रात्री 1 वाजता झाला असतानाही सकाळी 8 वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळीच असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे। त्यामुळे स्थानिक खदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून अपघातानंतर तातडीने कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।